च्या अध्यक्षतेत कार्यक्रम आहे आणि मला जायचं आहे, तर बोलले ते तू जा, आम्ही आहो इकडे, आणि म्हणून व्हिडिओवर येऊ शकलो. प्रथमतः हा सगळं विजयाचा श्रेय आपल्या तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जातं, असं मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. कारण शेवटी कार्यकर्ता आहेत तर नेता आहे. नेता कितीही जरी करत असेल कमी मोठा आहे, तर ज्याच्याकडे कार्यकर्ते नाही तो नेता मोठा नाही. या लोकशाहीमध्ये महत्वाचं आहे की तुमच्याकडे किती पैसा, किती पॉवर आहे याला महत्व नाही, तुमच्याकडे किती चांगले कार्यकर्ते आहेत, किती मोठे कार्यकर्ते आहेत, ह्या लोकशाहीमध्ये गिनला जातो. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही निवडणुकीमध्ये निवडून जातो तेव्हा जो कॉन्फिडन्स असतो तो अत्यंत महत्वाचा असते की तुम्ही किती मताने निवडून आले, तुम्हाला किती लोकांनी निवडून दिलं, ह्या महत्वाचं असते. आणि म्हणूनच आम्हाला कार्यकर्त्यांची खूप त्यांच्याबद्दल आपुलकी ही खूप महत्वाची असते. असंच तुम्ही प्रेम ठेवा, असंच विश्वास ठेवा. येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपला महायुती किती भक्कम पद्धतीने करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये जर पाहिलं केंद्र शासनाने मोदी साहेब असतील, अमित भाई असतील किंवा त्याची सगळी टीम, प्रफुल्ल भाई आहेत, आता आपल्या भंडारा गोंदियामधून दुसरे अजून खासदारमध्ये आपले राजू भैया गेलेले आहेत. केंद्रातून कधी काही कमी पडणार नाही. नक्कीच भंडारा, मी आता गोंदिया जिल्हा तर नाही बोलणार, पण भंडारा गोंदियासाठी जे काही प्रकल्प आहेत, प्रफुल्ल भाई होते, राजू भैयांना सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना सांगू, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे केंद्र शासनाची योजना आहे ते आपल्याला कसं आणता येईल हे आपण प्रयत्न करू. दुर्भाग्य आहे, मी दरवेळेस म्हणतो की दुर्भाग्य आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रफुल्ल भाई सारख्या नेत्यांना पाडतात. हे दुर्भाग्य आहे. आपण प्रत्येक वेळेस एकदा निवडून येतो प्रफुल्ल भाईला, जेव्हा गाडी स्पीड मध्ये येते पुन्हा जातीपातीचा आणतो आणि आपण पाडतो. हे जातीपातीचा जो कीड आहे हा आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. कारण माणसाची क्षमता न ओळखल्या पाहिजे. माणसाची क्षमता असेल, शेवटी तुम्ही तिथे जातीपाती करायला तिथं पाठवत नसता, किंवा एखादा माझ्या समाजाचा आहे, माझ्या धर्माचा आहे म्हणून तिथं काम करेल असं नसते. तिथे काम करण्याची क्षमता पाहिजे असते, आणि ती क्षमता असेल. मी मगाशी म्हटलं बावनकुळे साहेबांचा रेकॉर्ड आहे, मी त्या दिवशी भाषण बावनकुळे साहेबांचं ऐकलं. त्यांनी जवळपास 80 ते 85 सुधारणा जी आर काढलेली आहे, त्यांनी एक पुस्तकच काढली आहे. याला म्हणतात काम करण्याची पद्धत. तिथे जाऊन नुसतं झोपा काढायचा, टाइमपास करायचा, मला समजतच नाही आहे ना, जाऊन नुसतं रस्त्यावर गड्ड्यामध्ये बसायचा. असे लोकप्रतिनिधी तुम्हाला काही कामाचे असतील का तुम्ही समजून घ्या. गड्ड्यामध्ये बसून प्रश्न सुटतात का? मग जर खासदार गड्ड्यामध्ये बसत असेल, रस्त्यावर बसत असेल, फवारा मारत असेल, तर मला सांगा की दिल्लीमध्ये निवडून कशाला दिलं, दिल्लीमध्ये कशाला पाठवलं आपण? दिल्लीमध्ये सभागृहामध्ये गाजवून ठेवायला पाहिजे, सभागृहामध्ये मंत्र्यांकडून काम करता आला पाहिजे, असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि म्हणूनच मी आधी पण जेव्हा प्रफुल्ल भाई